सावता फाउंडेशनच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे। शहादा तालुक्यातील अनरद येथे लांब पल्ल्याच्या बसेसला थांबा मिळावा यासाठी सावता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भाईदास माळी यांनी थेट धुळे विभाग नियंत्रकांना निवेदनातून साकडे घातले होते। त्याची दखल घेत दिनांक 12 सप्टेंबरपासून शहादा, धुळे, अक्कलकुवा, दोंडाईचा आगार प्रमुखांना पत्र देत अनरद येथे लांब पल्ल्याच्या बसला थांबा घेण्याच्या सूचना विभागीय स्तरावरून करण्यात आल्या आहेत। अनरदसह परिसरातील वरुळ, कांडी, बिलाडी, पुसनद या गावातून शालेय विद्यार्थी, नागरिक, नोकरदार मोठ्या संख्येने शहादा, दोंडाईचा, धुळे, साक्री, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई या ठिकाणी ये जा करतात त्याची दखल घेत सावता फाउंडेशनने धुळे विभागाला निवेदन दिले होते। अनरद बस थांब्यावर शहादा नाशिक या जलद गाडीचा पहिला थांबा मिळाल्याने ग्रामस्थांनी शहादा आगार कार्यशाळा प्रमुख चेतन जाधव व चालक, वाहक यांचा सत्कार केला। यावेळी सावता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माळी, माजी सरपंच वासुदेव माळी, समता परिषदेचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे, प्रताप माळी, लिपिक शनी शिंपी, विनोद वाघ, संदीप महिरे, प्रगतिशील शेतकरी सुनील वाघ, ज्येष्ठ नागरिक मुरलीधर वाघ, दीपक बोरसे, शरद बोरसे, नवल माळी, हिरालाल वाघ, दगा माळी, प्रवीण वाघ, राजेंद्र माळी, चेतन माळी, पूनम माळीसह ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी सावता फाउंडेशनचे संस्थापक राजेंद्र माळी यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आभार व्यक्त केले। लांब पल्ल्याच्या बसेसला थांबा मिळाल्याने परिसरातील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। सुनील माळी, श्री न्यूज शहादा।